हाय फ्रेंड्स, तर आज आम्ही निघालो होतो माझ्या आजीच्या वर्ष श्राद्धाला. तर तुम्ही पाहू शकता त्याच्यासाठी आम्ही मेट्रोनी प्रवास करणार होतो. तर आम्ही आलो आहोत नाशिक फाट्याला. मेट्रोची वाट पाहत आहोत. मेट्रो आली आहे. मेट्रोचा प्रवास खूप भारी वाटतो. माझ्या लहान मुलीला खूप आवडतं मेट्रोने जायला. तर चला तर म्हणलं त्यानिमित्ताने त्याची छोटीशी ट्रिपसुद्धा होईल. तर अशा पद्धतीने मेट्रो स्टॉप झाली आणि आम्ही पुढे आळंदीला माझ्या मम्मी पप्पाच्या घरी आलो. तर मी पाहू शकता तिथे सुरू झाला होता कार्यक्रम अगदी, आणि मलाही भाषणाची संधी मिळाली. आजीबद्दल बोलताना मी स्वतः खूप भावूक झाले होते, कारण की आजीचं आणि माझं नातं हे खूप प्रेमाने बांधलेलं गेलेलं होतं. ती अगदी माझ्या मैत्रिणीप्रमाणेच होती. तर ते बोलत असताना मला खूप काही बोलायचं होतं, पण शब्द अपुरे होते, कारण की तिचं माझं नातं खरंच खूप भारी होतं. आणि आजी खूप छान स्वयंपाक करायची, किंवा आजी खूप तिचं माझं नातं कसं होतं हे मी तिथं व्यक्त झाले होते. आणि मी बोलत असताना अगदी माझ्या कुटुंबातील सगळे भावूक झाले होते. तुम्ही पाहू शकता. तिथून पुढे मला मी खूप काही बोलले. माझे वडील, माझे चुलते हे सगळे भावूक झाले होते. आणि खरंच एखादा म्हातारं माणूस आपण म्हणतो, पण ते असावं. कुटुंबात त्याच्याशिवाय शोभा नसते, आणि मोठ्यांचा आशीर्वाद हा कायम आपल्यासोबत असतोच. मी 4 शब्द व्यक्त केले, कारण की मी स्वतः इमोशनल झाले होते. त्याच्यामुळे मला जास्त बोलता आलं नाही. तिथून पुढे मग आम्ही भोजनाची तयारी केली. तुम्ही पाहू शकता. हे खूप पुण्याचं काम असतं, आणि मला खूप आवडतं असं सर्वांना जेवायला वगैरे द्यायला. मग नंतरच्याला सगळ्यांना जेवायला वगैरे देऊन मग मी स्वतःही ते अन्न ग्रहण केलं, आणि तिथून मग आम्ही घरी आलो. तुम्ही पाहू शकता सगळे कुटुंबातील जेवण करत होते. मग तिथून आम्ही आलो. बाय बाय.